चाकण औद्योगिक महामंडळाकडून टप्पा क्रमांक 5 मधील औद्योगिक विकासासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीनं भूसंपादन करण्याचा निर्णय घेतल्यानं सोळंबण गावातील शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला कडाडून विरोध केलाय. एवढंच नाही तर औद्योगिक प्राधिकरणानं आम्ही अगोदरच पुनर्वसित असूनही पुन्हा आमच्या जमिनी काही खाजगी विकासांना परस्पर विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अगोदरही आमच्या जमिनी धरणासाठी घेऊन आमची सोळंबण येथे पुनर्वसन केलं. आता तिथेही MIDC साठी सक्तीनं भूसंपादन करून आम्हाला पुन्हा भूमिहीन करण्याचा प्रयत्न MIDC प्राधिकरणाकडून केला जातोय. परंतु जीव गमवावा लागला तरी बेहतर, पण इंचभरी जमीन औद्योगिक प्राधिकरणाला देणार नसल्याचा इशारा आंबेठाण येथील सोळंबण तालुका खेड यांनी सरकारला दिलाय. मी सुद्धा एक धरणग्रस्त पुनर्वसित माणूस आहे आणि सध्या मला इथं आंबेठाण येथील सोळंबण वस्तीमध्ये जमीन दिलेली आहे. 812 त्याच्या 812च्या 2मध्ये 2 प्लॉट मला माझ्या मिळाले आहेत, 13 नंबर आणि 12 नंबर. आणि आत्ता मी 50 वर्ष तो 12 नंबर कसतोय. त्या ठिकाणी माझी 2 घरं आहेत, माझी कांद्याची छपरी आहे, माझी 2 विहिरी आहेत, मी आखी पाईपलाईन केलेली आहे. आणि आज हे MIDC अधिकारी मला सांगतात हा प्लॉट तुझा नाहीच आहे, हा प्लॉट मला दुसरीकडे त्यांच्या नकाशात दाखवतात, तर हे काय मला मान्य नाही. त्याच्यानंतर दुसरा माझा 13 नंबर प्लॉट ह्या MIDCच्या अधिकाऱ्यांनी बोगस माझ्या वडिलांच्या नावाचा माणूस बोगस उभा केला आणि अख्खं पेमेंट त्या माणसाला देऊन टाकलं. माझी कुठली संमती नाही, मला कुणी विचारलं नाही, मला कुणी काही सांगितलं बी नाही. ज्यावेळेस हे मला कळलं त्यावेळेस मला त्याच्यावर प्रांताकडं तक्रार करावी लागली. प्रांतांनी माझ्या विरुद्ध निकाल दिला. त्याच्यानंतर मी हायकोर्टात आता त्याचं रिपिटिशन दाखल केलेलं आहे. अशी माझ्यावर हा अन्याय होतो. त्या 13 नंबराची अशी विक्री झाल्यानंतर माझ्या वडिलांचा झटका आला आणि ते त्याच्यात गेले. एवढा मोठा माझ्यावर आघात झाला. किती क्षेत्र होतं ते? 1 एकर क्षेत्र होतं 13 नंबरचे. 13 नंबरामध्ये 1 एकर क्षेत्र तुमचं परस्पर विकलं गेलं. परस्पर विकलं गेलं. तुमची कोणत्या प्रकारची संमती घेण्यात कुठली नाही? संमती नाही, मला कुठली माहिती नाही, मला काही माहीत नाही. मला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस मी प्रांताकडे त्याची रितसर तक्रार केली. प्रांतांनी माझ्या विरुद्ध निकाल दिला. त्याचे काय दस्तावेज त्या काळात तुमची सहमती घेतली वगैरे काय ते आहे का त्यांच्याकडे? काही नाही. माझी संमतीला कुठला काम नाही. बोगस माणूस उभा केला त्यांनी माझ्या वडिलांच्या नावात आणि त्याला ते पैसे देऊन टाकले. या सगळ्या प्राधिकरणाच्या मनमानी कारभारावर शेतकऱ्यांनी कायदेशीर प्रश्न उपस्थित करून अजून किती वेळा आमचं भूसंपादन करणार असा सवाल उपस्थित केलाय. मावळ तालुक्यातील पवना धरणासाठी या शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी संपादित करण्यात आल्या. त्याबद्दल त्यांना आंबेठाण येथे सोळंबण वस्तीच्या रूपानं गावठाण तयार करण्यात आलं. परंतु अवघ्या 50 वर्षात पुन्हा भूमिहीन होण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आल्यानं शेतकरी हतबल झाल्याचं त्यांच्या पाणवलेल्या डोळ्यांतून दिसतंय. आमचं पुनर्वसन पावना धरणग्रस्त म्हणून आंबेठाण येथील गट नंबर 812 मध्ये 1971 साली केलेलं आहे. त्यावेळेच्या सरकारनं आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला 4-4 एकरचे प्लॉट, 3 गुंठ्याचे खळेवाडग्यासाठी प्लॉट आणि राहण्यासाठी 3 गुंठ्याचा प्लॉट अशा जमिनी आम्हाला गट नंबर 812च्या 2 मध्ये दिलेल्या आहे. त्यानुसार त्या तत्कालीन मोजणी अधिकाऱ्यांनी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी दिलेले प्लॉट आम्हाला सीमांकित करून आमच्या ताब्यात दिले. तेव्हापासून आम्ही या जमिनी कसतो. त्याप्रमाणे त्यांनी तयार केलेला नकाशा आम्हाला दिलेला आहे. तेव्हापासून आम्ही ह्या शेतीच्या उत्पन्नावरच आमचं जीवन कंटोय सगळे शेतकरी. शासनाने 1972 साली शासनाच्या फंडामधनं आमच्या जमिनीला कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता पाझर तलाव बांधून दिलेला आहे. त्या पाझर तलावाच्या कडेलाच आपण बसलेलो आहे. आत्ता मे 22 तारीख आहे. पाझर तलावामध्ये पाणी भरपूर आहे, आपण पाहू. अच्छे नंबर. आता अलीकडं आमच्या जमिनींचे बागायती जमिनीचं क्षेत्र MIDC करता संपादन केलं जाणार आहे MIDCकडनं, हे आम्हाला समजतं. त्याकरता आम्ही चौकशी करता आमच्या संदेशन झालेलं आहे की MIDCनं आमचे प्लॉट ज्या स्थितीत आता जागेवर आहेत त्याच्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी दाखवून ते बळजबरीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्याची ऐकू माहिती मिळते. आमचं पुनर्वसन झालेलं आहे. आमच्या सर्व धरणग्रस्तांचं जीवनमान, उत्पन्नाचा स्रोत ही शेतजमिनीच आहे. MIDCनं आमची कोणती संमती न घेता, आम्हाला विचारात न घेता परस्पर आमच्या अपरोक्ष MIDCनं आता स्वतःच्या विकासासाठी मी आपणास दाखवतो हा नकाशा तयार केलेला आहे. ह्या नकाशामध्ये आमचे प्लॉट ज्या स्थितीत आहे ते न दाखवता भलतीकडेच दाखवलेले आहे. आता आमच्या बागायती जमिनी आहेत आणि प्लॉट डोंगरमाळावर दाखवलेले आहेत. त्यामुळं आमच्यावर फार मोठा अन्याय होणार आहे. MIDCनं अशा प्रकारचं महसुली अधिकाऱ्यांना हाताशी धरून एकमेकांनी संगनमत करून
अशा प्रकारचं जर काही दुष्कृत्य केलं आणि आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही यासाठी जीवन मरणाचं आंदोलन करू, वेळप्रसंगी आमच्या प्राणाची आहुती देऊ, पण MIDCला ही कोणत्या प्रकारे जमीन संपादन करू देणार नाही, ताबा देणार नाही, असा आमचा शासनाला स्पष्ट इशारा आहे. शासन जर जनतेचं हित पाहत असेल तर एकदा आमचं पुनर्वसन केलं, आता पुन्हा दुसऱ्यांदा पुनर्वसन करताना शासकीय अधिकाऱ्यांच्या कानावरती ही गोष्ट घालून कागदोपत्री सगळी माहिती देऊन सुद्धा त्याची दखल न घेता केवळ धनदानक्यांच्या नादी लागून डेव्हलपमेंटच्या नावाखाली आणि काही अयोग्य पद्धतीने आमच्यावरती अन्याय करून आमच्या जमिनी बेकायदेशीर ताब्यात घेऊ नये सरकारने, असा आम्ही गंभीर इशारा देतो. औद्योगिक प्राधिकरण यावरच थांबलं नाही, तर त्यांनी आज शेतकरी यांच्यासाठी जो पाण्याचा स्रोत म्हणून जो पाझर तलाव बांधण्यात आला होता, तोच पाझर तलाव नव्यानं तयार केलेल्या महसूल नकाशातून गायब करण्यात आल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. या तलावासाठी शासकीय निधी खर्च करून त्याचं काम करण्यात आलंय. सध्या याच तलावातील पाणी पिण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सोळंबण वस्तीला पुरवठा केला जात आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या चाकण टप्पा क्रमांक 5 साठी खेड तालुक्यातील 6 गावांतील 693.94 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार असून आतापर्यंत तब्बल 50% अधिक 398.86 हेक्टर क्षेत्र MIDCच्या ताब्यात आलंय. अद्यापही 295 हेक्टर क्षेत्र ताब्यात घेणार आहे. चाकण टप्पा 5 साठी प्रस्तावित व आतापर्यंत संपादित झालेलं क्षेत्र व सक्तीनं संपादित होणारं क्षेत्र हेक्टरमध्ये गाव प्रस्तावित क्षेत्र, संपादित क्षेत्र, सक्तीनं संपादित आंबेठाण 249.89, 120.51, 69.8 नुसार प्राधिकरण भूसंपादन करणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटीलसह विश्वनाथ केसवड, चाकण, पुणे.